काही लघुग्रहांना नावं देणं सुद्धा शक्य असतं. हो, तर एखाद्या सामान्य माणसाला खूप कुतूहल निर्माण झालं, की हो माझ्या नावाचा एक लघुग्रह असावा असावा. किंवा प्रियजनाच्या नावाचा एक लघुग्रह हो, असावा. हो. तर कसा होईल माझ्या नावाचा ग्रह? हां, तर त्याला असं आहे, की काही साइट्स आहेत आणि त्या साईटवरती तुम्ही जायचं. त्यांच्याकडे घेतलेले इमेजेस असतात. आता त्याला एक पद्धत असते, हं. की तुम्ही त्याचे इमेजेस घ्यायचे. मग तिथे काय करतात, की ताऱ्यांची जी आहे जागा आकाशातली ती बदलत नाही. पण बरोबर. लघुग्रह, ग्रह, धूमकेतू ह्यांची जागा बदलत असते. तर करतात काय, की आज एक आकाशाचं इमेज घ्यायचं. घेतलेली असते त्यांनी. मग 4 दिवसांनी आणखीन किंवा 2 दिवसांनी आणखीन एक त्याची इमेज घेतलेली असते. आणि मग ती इमेज घेऊन कंपेअर करायचं. त्याच्यामध्ये जर समजा एखादी नवीन पदार्थ असेल, एखादा लघुग्रह असेल, तर तो तुम्ही नोट करायचा आणि त्या संस्थेला पाठवायचं. मग साधारण 2-2.5 वर्षांनी त्याचा परत शोध ते लावतात आणि असं लावलं तर मग तो त्या लघुग्रहाला काय नाव द्यायचं हे तुमच्याकडे येऊ शकतं. आता अगदी आमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की आमची जी टीम आहे हं. मग तेव्हा मी बंगलोरमध्ये होतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. तर तेव्हा आमची जी 5 लोकांची टीम होती, तर पहिला लघुग्रह भारताच्या भूमीवरनं शोधणारे आम्ही होतो. आम्ही 5 जण 4 जण होतो. आणि मग त्याला पहिल्या लघुग्रहाचा क्रमांकसुद्धा 1430 होता आणि मग त्याला गणितज्ञ रामानुजनचं नाव देण्यात आलं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी आम्ही काहीतरी 6-7 लघुग्रहांचा शोध लावला होता. तर एका लघुग्रहाला आम्हा तिघांचं नाव देण्यात आलं आहे. तर माझ्याबरोबरचे कलीग म्हणजे एक मूर्ती म्हणून होते आणि एक कुपुस्वामी. तर त्याला मोपाकू म्हणजे मूर्तीचा MU, परांजपेचा PA आणि कुपुस्वामीचं KU. तर अशा आमच्या तिघांच्या नावाचा एक एक लघुग्रह आहे, की जो आकाशात फिरतोय. तर असं कोणालाही करता येतं. हं. शोध लावला तर त्याला स्वतःचं नाव लिहिता येतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, की जर तुम्ही दुर्बिणीतनं आकाश निरीक्षण करून जर एखादा धूमकेतू शोधलात, तर तुम्हाला इतका वेळ लागतच नाही. हं. जो कोणी व्यक्ती धूमकेतू शोधतो, त्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिकली त्या धूमकेतूला देण्यात येतं. सर बॉलिवूडने ना एक कॉन्सेप्ट खूप फेमस केली आहे ती म्हणजे टूटता हुआ तारा. हो, की टूटता हुआ तारा दिख रहा है तर तुम्ही तुमची विश मागा म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करा ती इच्छा पूर्ण होईल. हो. तर ही काय कॉन्सेप्ट आहे? टूटता हुआ तारा काय असतं? हो, असं आहे की बॉलिवूड कशाला त्याच्या खूप आधीपासून शूटिंग स्टार ज्याला म्हणतात हो. आणि ही पाश्चात्य देशातनं आलेली संकल्पना आहे, की तुम्हाला जर एखादी उल्का दिसली म्हणजे आकाशामध्ये तारा पडताना दिसला, असं तुम्हाला वाटलं, तर त्यावेळेला जर तुम्ही कुठलं ते एक विश केलंत, तर ते खरं होतं, अशी ही एक संकल्पना, एक कल्पना आहे लोकांची. पण खरं म्हणजे हे तारे तुटतच नसतात, कारण तारे आपल्यापासून खूप म्हणजे खूपच दूर आहेत आणि एका ताऱ्याचा सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 108 पटीने मोठा आहे. असा हा एखादा तारा जर समजा आपल्या आकाशात आला, तर खरं म्हणजे तारा पृथ्वीवर पडण्यापेक्षा आपणच ताऱ्यात पडणार आहोत, अशीच कल्पना होते ती. तर हे काय असतात, की हे लहान-लहान खडक खडक असतात, दगड असतात आणि हे जसं मी आता लघुग्रहांच्या बद्दल म्हणालो, तर कधी-कधी काय होतं लघुग्रहांची टक्कर होते. टक्कर झाल्यानंतर त्याचे तुकडे विखुरल्या जातात आणि मग एखादा असा वाटाण्याच्या आकाराचा दगड जो आहे, तो पृथ्वीच्या वातावरणात येतो आणि मग प्रचंड घर्षणामुळे, वातावरणातल्या घटकांशी घर्षणामुळे त्याचं तापमान इतकं वाढतं, की तो अक्षरशः पेट घेतो. पेट घेतल्यावरती आपल्याला आकाशात एक चमकदार रेष दिसते आणि ती गायब होते. तर हे साधारण पृथ्वीच्या पृष्ठभूमीपासून सुमारे 100 किलोमीटरपर्यंत ते जळून गेलेले असतात. तर हे आपल्या म्हणजे पृथ्वीवरती पोहचतच नाहीत. तर असे हे जे आहे तर त्याला ते उल्का म्हणून आपण वैज्ञानिक ह्याच्यामध्ये वाटतो. आपण तारा तुटला किंवा निखळला असं सामाजिक हे आहे. पण त्याला अर्थ काही नाही आहे, की त्यामुळे मला काही वेगळं होणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे की नावं म्हणजे आकाशातल्या ग्रहताऱ्यांची तर नावं आहेत, पण आता तुम्ही उल्लेख केला तसं सप्तऋषी दिसतात हो. किंवा मृग नक्षत्र दिसतं. हं. तर ही नावं कशी दिली गेली, की हे सप्तऋषी आहेत, हे मृग नक्षत्र आहे? हां. बघा आज जर आपण आकाशाकडे बघितलं तर आपल्याला एवढं जाणवत नाही. हं, हं. आणि कित्येकदा म्हणजे ह्याच्यात माझा सुद्धा सहभाग आहे, की लहान असताना
एक वाटायचं की अरे हे काय हे ह्यांना तुम्ही नावं दिले ते ओळखायला सुद्धा येत नाहीत आपल्याला हे कशा पद्धतीचे आहेत. पण आपण जर समजा एक 100-1 वर्ष मागे गेलो तर आकाश इतकं निरभ्र होतं, हं, हं. की त्याला इंग्रजीमध्ये पॅराडोलिया असं पण एक नाव आहे म्हणजे मानसशास्त्रातलं. म्हणजे कसं, की तुम्ही ढगांमध्ये ससे बघता. ढगांमध्ये आपण बघतो, की आपल्याला एखादं चित्र दिसतं. चंद्रात चंद पण ससा हो, दिसतो. चंद्रात पण ससा दिसतो. अ, आपल्याला काही ठिकाणी आपल्याला परिचयाची चित्र समोर येतात. ढगांच्या बद्दल तर अनेकदा आपण बोललं जातं. तर जेव्हा जुन्या काळातल्या लोकांनी आकाशाकडे बघितलं असेल, तर तेव्हा त्यांना काही तारे आता तुम्ही मृग नक्षत्राचं नाव घेतलं, तर त्याला तारका समूह म्हणतो आपण. तर त्याच्यात एका ओळीमध्ये 3 तारे आहेत. त्याच्या आजूबाजूने 4 तारे आहेत. तर हे ओळखायला सोपं जातं. मग आणि ह्याचा उपयोग मी जर मगाशी आपण म्हणजे ओळखायच्या याच्यामध्ये जसं सप्तऋषींबद्दल जर आपण म्हटलं, तर सप्तऋषीतले जे तारे आहेत, त्याच्यातले पहिले जे 2 क्रतू आणि पुलह जे तारे आहेत, तर त्यांना जोडलं आणि आपण क्षितिजाकडे नेलं, तर आपल्याला ध्रुव तारा दिसतो. तर हे सगळे जे आहेत, हे ओळखायचे कसे? तर आज आपल्याकडे जसं पृथ्वीवरती आपण अक्षांश, रेखांश असतात, तसेच ताऱ्यांचे पण अक्षांश, रेखांश सारखं असतं. पण त्या काळामध्ये कसं ओळखायचं? तर त्यांनी त्याच्यामध्ये चित्र इमॅजिन केली. अच्छा. त्यांनी त्यांना एका चित्रामध्ये बांधलं आणि मग ते चित्र ओळखणं सोपं जातं. आता सप्तऋषी म्हणजे 7 ऋषी आहेत, ते पतंगासारखे आहेत. तर ते ह्याच्या ध्रुवाभोवती फिरतात. हं. पण एक अशी कल्पना आहे की आणि पाश्चात्य देशामध्ये सप्तऋषींना ग्रेट बेअर किंवा मोठं अस्वल असं म्हणण्यात येतं. तर अशी एक कल्पना आहे की एकेकाळी आपण ह्यांना वृक्ष म्हणजे अस्वल म्हणत होतो. हं, हं. आणि जर तुम्ही खरंच अंधाऱ्या रात्री जर ह्याच्याकडे बघितलंत, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अस्वल दिसू शकतं. तुम्ही या कधी तारांगणामध्ये आणि तुम्हाला एकदा पॉइंट आउट केल्यावरती तुम्हाला वाटेल, की हो खरंच हे अस्वल वाटतंय. तर ते अस्वल दिसू शकतं. आणि मग असं म्हणतात, की महाभारताच्या काळामध्ये म्हणजे काय आवाजाच्या सामर्थ्याने म्हणजे सारख्या आवाजामुळे कधीतरी त्यांचं रूपांतर वृक्षचं ऋषी झालं असावं आणि तेव्हापासून आपण ह्याला सप्तऋषी म्हणून ओळखतोय. आता सप्तऋषींच्या बद्दल म्हटलं तर त्याची आणखीन एक गंमत म्हणजे अशी आहे, की तुम्हाला कल्पना असेल, की अनेकदा लग्न झाल्यानंतर भटजी नवरा-बायकोला सांगतात, की अरुंधती वैशिष्ट्य दिसतंय का बघा. आता ही कल्पना शास्त्रीय आहे का किंवा हे काय आहे कल्पना? आणि अर्थात एक गोष्ट आहेच, की आजकाल ते दिवसासुद्धा दाखवतात. मी ऐकलंय, की तो दिवसा सांगतात, की जाऊन बघा किंवा रात्री बघा असं ते सांगतात. पण त्याच्यामागची कल्पना इतकी छान आहे, हं. की अरुंधती आणि वशिष्ठ हे जोडतारे आहेत. अच्छा. आणि हे इतके जवळ आहेत, की जर तुमची दृष्टी चांगली असेल, तर तुम्हाला ते वेगळे दिसतात आणि तुमची दृष्टी चांगली नसेल, तर तुम्हाला ते वेगळे ओळखता येत नाहीत. हं. आता हे विज्ञानाचा भाग झाला, पण सर्वसामान्य लोकांना समजावून सांगण्यासाठी कसं असेल, तुम्ही कल्पना करा, की ज्या काळामध्ये एखाद्या वयस्कर पुरुषाशी लहान मुलीचं लग्न लावून देत असतील आणि साधारण आपल्याला माहिती आहे 40शी नंतर आपण चष्मा का वापरतो? कारण आपली दृष्टी थोडी अधू व्हायला लागते. बरोबर. तर जर समजा तर त्याच्यामागचं कारणच असं असेल, की जर समजा तुम्हाला हे तारे सेपरेट दिसत नसतील एकाला कुणाला तरी, त्यामुळे ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहे, हे ओळखता येऊ शकतं. आणि हीच बाब अ, फारसी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, अरबिक ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण आहे. त्याला ते सडक म्हणजे दिशा म्हणून म्हणतात आणि त्स्यू हा जो आहे हा हे चायनीज ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण आहे. मृगताऱ्याबद्दल सांगायचं तर मृगताऱ्याची सुद्धा गोष्ट इतकी वेगळी आणि छान आहे, की इंग्रजीमध्ये ह्याला ओरायन म्हणतात. ओरायन हा एक बलाढ्य पुरुष आणि तो वाईट काम करत होता. तर देवांना त्याचा राग आला आणि देवांनी त्याला सांगितलं, की आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याचं बघू आपण, हं. की देवांना खूप राग आला त्याच्याबद्दल आणि त्याला मारण्याकरता त्यांनी एका मोठ्या वृषभ किंवा बैलाला पाठवलं. तर बैलाला पाठवलं तर ह्यांनी आपल्या गदेने त्याचं डोकं फोडलं आणि तो गेला. मग देवांनी काय केलं, की हा जंगलातनं जात होता, तर त्याला विंचू पाठवला. विंचवाने दंश केला आणि ओरायन मेला. पण आता ह्याच्यामागचं जर खगोलशास्त्र बघितलं तर असं आहे,
की आकाशात बघताना ओरायनच्या बरोबर पश्चिमेला मृग हे वृषभ तारकासमूह आहे, की ज्याच्याकडे त्याच्या बैलासारखं त्याचं व्हीच्या आकाराचं त्रिकोणाचं डोकं आहे. आणि जो वृश्चिक तारकासमूह आहे, तो बरोबर 180 दिशेला आहे. तर जेव्हा मृगाचा अस्त होतो किंवा आपण दुसरं म्हणू, की जेव्हा वृश्चिकाचा उदय होतो, तेव्हा मृगाचा अस्त होतो आणि जेव्हा मृगाचा उदय होतो, तेव्हा वृश्चिक अस्ताला जातो. तर एक सर्वसामान्य खलाशाला किंवा यांना समजवायला, की आकाशात केव्हा काय बघायचं, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टींचा खूप उपयोग झालेला असावा.